नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहोत मार्तंड विजय त्यामधील अध्याय 11वा। अध्याय 11 मध्ये मार्तंड प्रभूंचे तेज असे प्रकट होते की त्यांच्या दर्शनाने भक्तांच्या जीवनातील अंधकार हा क्षणात नाहीसा होतो। या अध्यायामध्ये संकटात रडणाऱ्या भक्तांना देव स्वतः धीर देतात आणि त्यांच्या मार्गावर दिव्य प्रकाश टाकतात। जेव्हा मार्तंडाची कृपा जागृत होते तेव्हा नियतीही भक्तांच्या बाजूने फिरते। चला तर मग पाहूया अध्याय 11वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरवे नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः। सनत कुमार म्हणे, ब्राह्मणोत्तमा, एके मल्हारची अत्र चरित्राचा महिमा श्रवणे काली दोषाचा ओनवा क्षणा माझी लागत असे। मल्ल सभेसे येऊन बसला, सुबुद्धी प्रधान बोलविला, म्हणे रणभूमी योजावयाला, हेर पाठवा सत्वर, रणभूमी सिद्ध करोन रणस्तंभ रोवावा नेऊन, मी यंत्र देतो सिद्ध करोन, ते स्तंभाखाली ठेविजे, अष्ट दिशा टाकती भारून, शत्रू निहून करता पलायन, सर्वांचा उच्चाट होऊन भंग होऊय सैन्यांचा, प्रधान आज्ञा वंदून शिरी, सत्वर दूतासा आज्ञा करी, रणभूमी पाहुनी झडकरी, त्वरे कौरोनी येईजे, आज्ञा होऊन दूत चालिले, अष्टदिशी अवलोकिली भरे, समान भूमी पाहून ते वेळे प्रधानास सांगितले, समाचार मल्लास पाठवला, मल्ल कपट्य करी ते वेळा, यंत्र निर्भूनी घेऊन आला रणभूमी सत्वर, कापट्य विद्ये करूनी रणभूमी टाकली भारून, स्तंभाखाली यंत्र येऊनी ठेविता झाला मल्लासूर, जे युद्धाचे देव त्यासी उपजे सहज भय, पलायन करायचा भाव चित्ती यामा निश्चयसी, ऐसे कपट्य करूनी स्तंभापाशी ठेविले, दैत्य शिबिराचे येऊन प्रधानाचा आज्ञा करीत असे, म्हणे का सुबुद्धींता शिष्टाईस कोणी पाठवा, इंद्र बोधून मोहवा, मग काय आपुले साधू, ऐकोनी प्रधान कर जोडूनी, विनवी दैत्येश्वरा लागूनी, हे कार्य साधे ऐसा प्राज्ञ, मज न दैसे स्वामिया, जरी मज आज्ञा कराल सत्वर, तरी मी जाऊनी मोही अमरेश्वर, यज्ञे भेद करूनी त्रिपुहर, कैलासा प्रति पाठवू, हे मल्लास मानवले समस्त, म्हणे तुझ वाचूनी अन्य, क्षणा क्षणा करावया बोध, मजसी कोणी दिसेना, तुझा वियोग पण मात्र, मग न साहे का सर्वत्र, तुझ्या योजावयाचा मंत्र सत्वर करी उत्तर, प्रधाने आज्ञा वंदून, प्रबुद्ध दैत्यक्षर भानन, शिष्टाई करावया योजून दैत्येंद्रास विनवितसे, वस्त्रे अलंकार शरभाननासी, देऊनी गौरवला बहुमानसी, प्रिय वचने तांबुलेसी, देऊनी सन्मानेसी पाठविला, शरभानन परम कुशळ, दैत्या माझी गुरु प्रबळ, समयोचित बोलणार विशाळ, विख्यात असे सर्वांसी, शिबिके माझी बसून बरोबर सेवक जन घेऊन, दैवसेनेसी प्रचोदन इंद्रा समीक पातले, देवेंद्र सभेत बैसला, तेथे शरभानन आला, इंद्रे अभ्युत्थान देऊन ते वेळा, बहुमाने बसविला, तांबूलादी उपचार देऊन, देवेंद्र पुसे दैत्य लागून, आज कोणीकडे केले आगमन, ते निविदी सुमता, शरभानन बोले मधुर वचन, म्हणे तुम्ही शिवासी साहे, घेऊन आला युद्धा लागे संपूर्ण, हे काय उचित तुम्हा, याचे कारण अनुमात्र नसे, व्यर्थ वैर करणे कायसे, मल्लासुराचे तुमचे सारसे, यथाक्रम चालले असे, त्यासी वेद अनुतयी सर्वज्ञा, ही का मनी उठली या प्रज्ञा, मल्लासुराची युद्धा वार्ता सहसा करू नये, याचा अनुभव तुम्हाशी सहस्र वेळा केला साच, हे बोलून कळवावे चोज, तरी अमर्यादा घडत असे, दैत्यांचे तुमचे विरुद्ध पडता, आम्ही बहुवेळा निरसले आता, तुमचा स्नेह रक्षुनी दैत्यानाथा बहु प्रकार मोहिले, याचा अनुभव तुम्हा सत्या, चालत आला निशितात, हे काय झाले मनी दुरीत, युद्ध संभ्रम मांडिला, तरी हे सोडून सकळ, स्नेह रक्षावा सबळ, तरीही होईल सफळ, ना तरी अनर्थ जाणीजे, शिवे कैलासी जावे, तुम्हा महिलासुरासी भेटावे, पूर्ववत स्नेह वाढवावे, हेची उचित उभय पक्षी, हे श्रवण करोनी अमरेश्वर, म्हणे शरभानना बोलिला खरे, हे काही मज अधीन नाही बरे, मी आज्ञांकित शिवाचा, शिवाचे कृपे करून पाही, मी अमरावतीचे राज्य करी, आज्ञा भंग होता भिकारी, क्षणा माझी करेल, शिवाचे आज्ञेवरून मी आलो दळभार घेऊन, न येता शिक्षा मज लागून, हा करीन मजपे,
शरभानना तू बुद्धिमंत, विचार करी आपल्या मनांत, मल्लासुरासी युद्धाची मात, मग सहसा करता नसे. त्याचे आमचे प्रमाण झाले, ते अद्याप आम्ही जीवे धरले. शरभानन बोलले त्यावेळी, थोरांचे उचित हेची असे. स्वामी अग्नीचा भंग न व्हावा, मल्लासुराचा स्नेह न तुटावा, याच उपाय योजावा, तरीच कल्याण पोहे देवेंद्रा. इंद्र म्हणे गा बुद्धिमंता, मज काही न सुचे आता, याचा विचार तुझी चित्ता, येईन तैसे शीघ्र करी. इंद्र म्हणे मज गमला विचार, तुम्ही आम्हाशी शिवापाशी जाऊन सत्वर, तुम्ही वेधून त्रिपुर हर, सौम्य करे बुद्धिमंता. ऐकुनी बोले शरभानन, म्हणे हे बरे काढिले योजून, चला आता शीघ्र करू गमन, शिवसभेसी निश्चय. इंद्र शरभानन दोघे जण शिवसभेसी आले त्वरे करून, शिवास वंदून दैत्य बुद्धिमान कर जोडून स्तवन करी. जय जय भोळा चक्रवर्ती, स्मशानवासी गिरजापती, वृषभ वाहना अगाध कीर्ती, कोण जाणेल स्वामी या. रावणास वर देऊन निश्चिती, कैला त्रैलोक्याचा पती, बाणासूर प्रताप मोठी, हा आवडता गण स्वामीचा. आपण कैलास सोडून आले ते युद्ध लागून, तरी त्यांचे काही कारण मज न दिसे स्वामिया. इंद्रांचे आमचे वैर नाही, स्नेह करतो पाहिल्या पव्हाही, या विषयी मनात काही विरुद्ध येऊन द्यावे जी. हसून शिव बोले वचन, म्हणे रे मल्ल महाखळ दुर्जन, त्याने ग्रासले गायी ब्राह्मण, शिक्षा लावीन मी यासी. तू आलासी शिष्टाईसी, तरी मी शिक्षा लावीन मल्लासी, त्याने मारले गायी ब्राह्मणांसी, बहु उन्मत झाला असे. तरी तू गायी त्वरित गती, आज्ञा सांगे मल्लाप्रती, प्राण वाचावा असेल चित्ती, तरी रसातळी जाऊन राहे. जरी हे तुझ न मानवेल, तरी युद्धासे यावे उतावीळ, समरी प्राण घेईन त्रिशूळ, संशय चित्ती न ठेविजे. शर्भे शिवांचे उत्तर ऐकोन, म्हणे मल्लासुराचा प्रताप गहन, युद्ध प्रसंगी मनोरथ पूर्ण होतील की स्वामिया. हे काही नव्हे उत्तम जाण, आपली आज्ञा मज प्रमाण, जावळी निवेदिता मल्ला लागून होणार ते घडो सुखे. शर्भे शिवाची आज्ञा घेऊनी, त्वरेने शिबिकेत बैसे जाऊनी, आपुला समुदाय घेऊनी, समीप आला असे सकळ वर्तमान निवेदिले. बहु प्रकार देवेंद्रास बोधिले, ते काही युक्ती न चले. शिवाचा दुराग्रह बहु असे, आपला दळभार सिद्ध करोनी, युद्ध करावे अति दारुण, ना तरी पातळी जाऊन राहावे लागेल दैतेंद्रा. हे ऐकुनी मल्लासूर क्रोधे खवळला जैसा विखार, हात चोळी वारंवार, निर्जन मारून रणांगणी, दिव्य खडग हाती घेऊनी, मनी बंधूस बोलावून. म्हणे इंद्र आणि धरून, नाही तरी जीवे मारीजे. मनी दैत्य क्रोध संपन्न, मल्लास बोले प्रिय वचन, आपण स्वस्थित चित्त करोनी. प्रधान बोले दैत्येश्वरा, युद्ध नेमिले मैलिकासुरा, आम्ही काय करोनी दातारा, हे झडकरी आज्ञा करी का. आम्ही सेवक असता सानिध्य, तुम्ही युद्धास व्हावे सिद्ध, हे काय आम्हास निषिद्ध. करुणी ठेविले राजेंद्रा, तांबूल देई मज लागून, आज मी युद्धास जाईन रनियमर, जितून निश्चयसी येतो मी. ऐकोनी मल्ल हस्स करी, म्हणे सुमती विचार करी, इंद्रा जीवे युद्ध मारी, ऐसा दैत्य योजीच्या. प्रधान म्हणे दैत्येश्वरासी, प्रताप सिंधू निर्जरध्वसी, युद्ध कळा जाणती यासी, तांबूल झडकरी देईजे. दैत्येश्वरे संतोषून, निर्जरध्वजियांसी बोलावून, आज्ञा करी प्रिय वचने, युद्धास झडकरी जाईजे. निर्जरध्वसी आज्ञा वंदून, पुढे उभा कर जोडून, मल्ले वस्त्रे अलंकार देऊन, बहुमाने गौरविला. निर्जरध्वसी बळ संपन्न, आपला बळभार घेऊन, त्वरेने रणभूमी सेवून, सिंहनाद केला असे. हे इंद्रास जाणवले, देवेंद्र शिवापासी आले, वृत्तांत सर्व निवेदिले निर्जरध्वनीचे. म्हणे जी हा दैत्य परम खळ, युद्धाविषय परम कुशळ, मायावी परम चांडाळ, या समान दुजा नसे. शिव म्हणे गा वज्रपाणी, तू जाऊनी सम्रांगणी, युद्ध करूनी पाप खाणे, जीवे मारून टाकीजे. इंद्र म्हणे जी आज्ञा प्रमाण, शिवाविनवी कर जोडून, मल्ले कापट्टे केले दारुण, ते श्रवण केले पाहिजे. रणभूमी टाकली भारून, रणस्तंभळी यंत्र ठेवून, रणी देव करती पलायन, धैर्य न धरवे कौनासी. यासी उपाय न चले काही, म्हणून हतवदीय झाले पाही. ऐकोनी बोले हिमनग ज्वाळी, हे नागे लक्षणा माझी, कालग्नी रुद्रास आज्ञा करी,
रणस्तंभाचे रक्षण सत्वर मारी, रणस्तंभाचे खालील यंत्र झडकरी, घेऊन येई निज प्रतापे. रुद्रे वेताळास पाचारून, म्हणे रे तुम्ही जारण भूमी लागून, कृत्रिम केले ते भक्षून, शीघ्र टाकून देईचे. तुम्ही सर्व भूते मिळून, शाकिनी वनदेवता घेऊन, युद्धी दैत्यांचे रक्तपान करून, मांसतयांचे भक्षिजे. सर्व जय जयकार करून, वेताळ भूतावळी घेऊन, वनदेवता खापरे देऊन, अति उल्हासे नाचती. कालाग्निरुद्र प्रतापवंत, स्तंभ रक्षण मारिले त्वरित, स्तंभ उपटून यंत्र काहीत, ते शिवापाशी आणिले. हा समाचार मल्लासुरास कळला, क्रोधे होत चावी वेळू वेळा, म्हणे रे काय पाहता या वेळा, रण माजावा समस्त. दैत्य सैन्य रणभूमी साले, हे शिवास वर्तिके जाणविले, शिवे इंद्रास आज्ञा पिले, सत्वर जाई युद्धासी. वज्रधरे आज्ञा वंदून, शिवा सामष्ट करी नमन, 3 प्रदक्षिणा घालून रणभूमीसी पातला. दोहो सैन्यांची समदृष्टी, झाले बाहुली निर्जुटी, निर्विघ्न यंत्र सर्वांचे दृष्टी, पडे ऐसे ठेवी तसे. दोन्ही दळभार सिद्ध झाले, रणवाद्य वाजू लागले, ध्वज फडकती ते वेळे, दिशा धुंद झाल्या असती. देवसैन्य असते बहुत, त्याहून देवसैन्य अद्भुत, वीरसिंहा नादे गर्जती बहुत, युद्ध उत्साह बहु असे. दोन्ही सैन्य मिळाली, उसने गाई युद्धास प्रवर्तली, नादे मही बधीर झाली, बहु हाहाकार माजला. रथासी रथ मिळाले, एक एकासी मारू लागले, साथी सारथियांसी ते वेळे, युद्ध दारुण होत असे. ध्वज परस्परे टाकती छेदून, शस्त्रास्त्री युद्ध करती दारुण, रक्ते वाहती शरीरातून, बहु वीरश्री माजली. गज गजासी व मारिती, गंडस्थळे भिन्न होऊन जाती, महारथी निकर वारती, परी नाटोपती कवनासी. कोणी भाले हानिती, कोणी शूळ घेऊन धावती, कोणी खडगे मारिती एकमेका परस्परे. ज्यांच्या मिशा बहुत लांब, तयासी धरुनिया ओढीत, रणभैरवा ऐसे गर्जत, युद्ध उत्साह बहु असे. कोणी खडगे करुनी, गजांच्या शुंडा टाकीती तोडूनी, गतप्राण जालिया धरणी, गज पडती एकसरे. अशुद्धाचे पूर वाहती, मास रक्त मृत्तिका एक होती, आतडी पाया माझी गुंतती, परस्परे वीरांच्या. सिंहनाद वारंवार करती, भूगोल उल्लोय पाही निश्चिती, अशुद्धाचे पूर वाहती, बहुसंग्राम माजला. वीरांच्या पाद घष्टे करून, रजकन आकाश भेदिती जाण, तेने सूर्यमंडळ आच्छादून, अंधकार झाला असे. निशिभास झाला अकस्मात, चांबरे नक्षत्रायसे भासत, शस्त्रे संघटे अग्निप्रदीप्त होत, तेच खद्योत विराजती. कोणी गजावर बैसून, वज्र कवच अंगी लेऊन, बाणांची वृष्टी करत जाण, परसैन्यावरी अपार. अश्वदळे परस्परे भिडती, कोणी भाले घेऊन मारती, कोणी खडगे करून युद्ध करती, कोणी मुर्या मारती परस्परे. कंकण दंडा माझी घालून, माती गरागर फिरून, कोणी मल्ला युद्धास प्रवर्तून, मुष्टी प्रहार करिताती. कोणी विटे उडती मारती, भुशुंडी आयुधे तोडून करीती, कोणी मृद्गल घेऊन धावती, परस्परे मारावयासी. लोहाची व्याघ्र नखे घालून, आतडी काढता ओढून, वीरश्री माजली दारुण, कोणी कोणास न ओळखे. शरसंधान करून, रथांचे अश्व टाकीती छेदून, साथियांचे प्राण घेऊन, जय इच्छिती निजबळे. एके सावध द्विजोत्तमा, देव दैत्य सैन्यांचा महिमा, पदातियांचा युद्ध संभ्रम, केला झाला तो एका. कोणी तीक्ष्ण शूळ घेऊन, रथी अश्व टाकीती मारून, कोरी हाती पट्टे घालून, युद्ध करती करताती. पादचारी असून हाती दुर्धर काठार घेऊन, परांचे रथांचे चक्रे फोडून, क्षणामाजी टाकीती. कोणी मुसळ घेऊन धाविती, कोणी लोहार गळा फिरवती, कोणी त्रिशूळ घेऊन धावती, परस्परे मारावया. कोणी बळे भुजा पिटून, मल्ल युद्ध करती दारुण, परस्पर प्राणहरण करू इच्छिती प्राणासी. कोणी खटवांग आयुधे घेऊन, शत्रूचे मस्तंगी मारती जाण, मस्तके भेदून नेत्र गळून, क्षणामाजी पडताती. कोणी हलायुधे करून, पदातियांसी आणती वेढून, मुसळघाय चूर्ण करून, क्षणामाजी मारिती. कोणी चक्रे फिरून मारिती,
भाले घेऊन हानिती, कोणी पाशाने मस्तक फोडती, रक्तपान करती आनंदे, कोणी शस्त्रघाते करुनी, भूमीवरी पडले मूर्छा येऊनी, परी हाती धरले खडग दारुण, ते मुष्टीतून न सोडती, उठावयाचे सामर्थ्य नाही, परी येऊनी घरी पाहता, त्यासी खडगे करून लवलाही, गतप्राण करिता ती, कोणी मुदगल घाते करुनी, रणी पडले मूर्छा येऊनी, नेत्रभ्रांत गेले होऊन, त्यासी चंद्र भी दिसते, कोणी गोफन गुंडे हाती घेऊन, माझी वर्तुळ पाषाण घालून, फिरवून घेती पराचे प्राण, क्षण मात्रे करोनिया, जैसे दुर्जनांचे कुशब्द कठीण, हृदय भेद करती न लागता क्षण, तैसे कुठार हाती घेऊन परांचे मस्तकी घालती, शस्त्रघातके करुनी पाहती, शरीरे रक्तवर्ण झाली सर्व ही, जैसी पला शुभ्धिमही प्रफुल्लित शोभती, ऐसी अनेक कंबंदे धावती, युद्धी तृप्ती न झाली म्हणती, निस्सीम केली स्वामी भक्ती, तिचा पार कोण जाणे, कोणी दैत्य मस्तक रहित, हातींचे खडग न सोडित, युद्ध संत अद्भुत, वीरांसी बहु संभ्रमले दाविती, ऐसे पवाती युद्ध मिसळले, तैसेच अश्वसादी प्रवर्तले, गजस्कंदीचे वीर भले युद्ध करती शस्त्रास्त्री, रण माजले अद्भुत, कोणी कोणास न ओळखत, हाहाकार झाला बहुत, दैत्य प्रभाव पहू असे, देव सैन्य मृत झाले बहुत, राहिले ते पळू इच्छित, हे जाणून इंद्र धावत ऐरावती पेलितसे, इंद्रे धनुष्य तटकारून, दैत्य सैन्य मारिले दारुण, हे निर्जध्वरींचे अवलोकून, रथलोटी इंद्रावरी, म्हणे रे भ्याडा पुरुषार्थहीना, युद्धासी आलासी प्रताप मरीना, आता घेईन तुझ्या प्राणा, निज प्रतापे करोनिया, युद्धी सहस्र वेळा पळालासी, ती शंका धरी मानसी, शिव भिकारी साह्य घेऊन येती, युद्धा लागी बळहीना, आता साही माझे बाण, जे का वज्राहून कठीण, आता तरी पलायन करू नको मतिमंदा, ऐकोनी दैत्यांचे उत्तर, इंद्र कोपाविष्ट झाला फार, धनुष्यास लावणी शर सप्तबाणी विधिला, त्या बाणे करून दैत्य मूर्छित, क्षण माझी गेला सत्य, मूर्छा सावरून दैत्य उन्मंत, सावध झाला क्षण मात्रे, धनुष्यास बाण लावून, शतबाणी दाढीला पाक शासन, इंद्र ते बाण खडगे करून, तोडीत झाला निजबळे, हे पाहून दैत्य शोभला, तीक्ष्ण बाण घेईत वेळा, हृदय विंधळून नगरीला मूर्छित केले क्षण मात्रे, सवेंची त्वरा करून, ऐरावती विंधीला न लागता क्षण, बाणगंड सळ गेले बुडून, तेने गजविव्हळ झाला असे, दैत्य परम वीर्यवान, त्वरेने गेले शरसंधान, सकळ देवसैन्य खिळून, बाणे करून टाकले असे, देवसैन्य गजबजले इंद्राकडे पाहून, इंद्रे मूर्छा साकरून ते वेळे, सावध होऊन बैसला, चहूकडे पाहे अवलक्षून, तव सैन्य दिसतसे म्लान, मग अग्नी अस्त्र जपून दैत्यावर टाकले, अस्त्र प्रभावे करून दैत्य सैन्य करी मलायन, हे निर्जरादीने पाहून पर्जन्यास्त्र टाकिले, ऐसे शस्त्रास्त्री युद्ध अद्भुत, होत असे भयानक बहुत, दैत्य प्रताप अधिक दिसत, पाहोनी देव उद्विग्न, तो ज्वालामुख दैत्य पाप राक्षी, धाविन्नला युद्धासी, ते पाहुनी अग्निसी, आज्ञा करी पाकशासन, दोघे युद्धास मिसळले, उसने घाई युद्ध करायला, अग्निसैन्य जर्जर झाले, दैत्य प्रभावे करोनिया, तो उठला कराल दैत्य, ते पाहुनी सहस्र नयन, आज्ञा करून म्हणे पापमती वधिका, ते दोघे युद्ध करते दारुण, उसने धाई भिडते जाण, कराल दैत्य बळ संपन्न, यमा लागी नाटोपे, तैसाच पावगाक्ष दैत्य, तेजे प्रति सूर्य भासत, तो रथ कोटी इंद्रावती त्वरित, तीव्र शस्त्रे घेऊन या, तो पाहून अमरनायन, सूर्यस म्हणे मारी दैत्य दूषक, सहस्र करे रथ जैसा पावक, दैत्यावरी प्रेरित असे, ते जे करून दोघी समान, युद्ध करती अति दारुण, परी दैत्य लाघवी करी शरसंधान, सूर्यास अनिवार असे की, सिंह नामा दैत्य खळ, युद्ध करता अति प्रबळ, गदा घेऊन धावे चांडाळ, इंद्रा लागी मारावया, तो दैत्य इंद्रे अवलोकून, चंद्रास म्हणे त्वरे करोन, हा दैत्य पापमती निर्दाळून, सत्वर टाकी क्षेत्रपती, चंद्र धावे दैत्यावरी, दीर्घ नक्षत्र घेऊन करी, मानवृष्टी दैत्यावरी, करता जाला ते काळी, अमरांतक दैत्य खडग घेऊन, धाविन्नला इंद्रवधा लागून, ते पाहून सहस्र नयन, वरुणास आज्ञा करीत असे,
म्हणे रे काय पाहसी कौतुक त्वरे न मारी अमरांतक त्याचे छेदुनिया मस्तक तोषवावे मजप्रती हे वरुणे श्रवण करून धाविन्नला फाशे येऊन अमरातके खडगे करून फाश तोडीला क्षण मात्रे दोघे युद्धास प्रवर्तले उसने घाई मिसळले अद्भुत युद्ध प्रवर्तले अमरांतक वरुणांचे तो देवनाशक दैत्य दुर्मती हाती घेऊन दीर्घ शक्ती इंद्रावरी धावे पापमती मारावया निजबळे हे पाहुनी सहस्र नयन नैऋत्ती समने करी त्याचे हनन नैऋत्ती करी भाला घेऊन दैत्य भावली भेदिले असे दैत्य भाला तोडून सत्वर शक्ती घाते निशाचर देवनाश झाला सत्वर इंद्र कौतुक पाहत असे वरुणे मूर्छा सावरून गदा घाते तोडीला दुर्जन तेने गदागाद सोसून मल्ल युद्धास प्रवर्तला तो हलदंद नामे महादैत्य परमप्रतापी रणपंडित त्रिशूळ घेऊन धावे त्वरित इंद्रा लागे मारावया हे शत ऋतूने अवलोकून वायुस म्हणे मारी दुर्जन वायू ध्वजा युंध होऊन दैत्यावरी धाविनला दोघे युद्धास प्रवर्तले उसने धाई मारती ते वेळे वायूने मारला दैत्य बळे निष्प्रतापे करोनिया तो सुराशन दैत्य प्रतापवंत हलायुध घेऊन धावत ते पाहुनी अमरनाथ भय दारुण पावला ते कुबेरे पाहते दैन्य हृदय आठवून शूळ पाणी चक्रे करुनी पापखनी वधिता झाला क्षण मात्रे अमर झाले भयभीत दैत्य प्रभाव झाला बहुत हे पाहुनी अमरनाथ बहुत लज्जा पावला निर्जरारीने पाहून म्हणे इंद्रा करसी पलायन तरी तुझी गात्रे खंड विखंड करून मल्लस बेसी नेईन मी निर्जरारी वानाची दृष्टी करी उसंत खाऊन देक्षण भरी देवसैन्य मारिले भारी पाहुणी इंद्र शंकित इंद्र ऐरावतीवरून उतरला दिव्यरथी जाऊन बसला देवांसी पळ सुटला दैत्य प्रतापे करोनी इंद्रधनुष्य घेऊन उरी हृदय स्मरे त्रिपुरारी पंचशिरी निपुरारी हृदया माझी विधीला माने दैत्य हृदय विंदारिले प्राण देहातून निघून गेले देवते सैन्य पळू लागले इंद्रास जय आला असे दैत्य सेना निमाले बहुत तैसाच देव सैन्याचा पुरला अंत अशुद्धासी नदी वाहत ते कैसे परिसावी रक्ताची नदी विस्तीर्ण अशुद्ध वासे मास मिळून त्याची फेना ऐसे वाचून रक्तलोट चालेला असे हृदयांचे कंठ गेले उडून ते नदी माझी वाहती जाण ते हंसा एके दिसती दुरून नदी तटाक शोभत असे युद्धी बाण रणी पडले तेची मत्स्य ऐके तळपू लागले रक्त नदी शोभे ते बळे मांस कर्दम बहु असे नदीस पाहिजे खल्लाय तेने वनदेवता करती कोल्हाळ विषाच्छा आणि वेताळ परस्परे भांडती ऐसा उभय सैन्यांचा संहार झाला देवेंद्रास विजय प्राप्त झाला परिमनी संतोष नसे त्याला देव निमाले म्हणोने दैत्य गेले रणभूमी टाकूने हे देवेंद्र पाहुणी नैनी जय वाद्य वाजवीत मधुर ध्वनी शिबिराप्रती आलासे इंद्र सभेसे येऊन शिवास करुनी नमन युद्ध प्रसंगाचे वर्तमान निवेदित झाला शिवाप्रती जय जयाजी पिनाक पाणी जय जयाजी काम संजीवनी तुमचे प्रसादे करुनी निर्जरारी वंदिता असे परिदेव निमारे बहुत आमचा पक्षपाती उमाकांत देव शिबिरे ऊस भनभनीत पडली असते दयाळा इंद्रांचे मनीचा अभिप्राय जाणून हसून बोले मदन दहन मजे देवेंद्र स्वस्त करी मन शिबिरे पूर्वक्त शोभती तेव्हा शिव कृपाळू होऊन अमृत संजीवनी मंत्र जपून रणी निर्माले देव संपूर्ण ते उठवले क्षण मात्रे शस्त्रे हाती कवचांसहित देव शुभ सभेस आले त्वरित हे पाहुनी अमरनाथ परमानंद नाचत असे रणी निघाले असुर ते कदा नव्हती साचार जैसे लवन विरे उत्का भीतर देव आनंदे पावले देव सैन्य उठले पाहून आनंद न समय ऋषी लागून जय जय आरोळी देऊन शिवचरण धरिले हर्ष होऊन उमापती देव ऋषा आनंदे नाचती स्वर्गीहून पुष्पे वर्षती मातंडावरी आनंदे भंडार उधळती हर्षे करुनी गंधर्व गाती मधुर गाणी अप्सरा नृत्य करती आनंदे करुनी बंदीजनी यशवर्थिती नैवेद्यादी उपचार करोनी तोषविती भैरवा लागुनी एकोटी शब्द करोनी एकदाची गज्जती देव सैन्य माझी आनंद बहुत जयवाद्य वाजवती अद्भुत शिवशू ऐसे वर्णित उल्हास होत असे यापरी सर्व वर्तमान मल्लास कळले रणी दैत्य बहुत निमाले निर्जरारीने प्राणदान केले इंद्रास जयाले दैत्य सैनी हाहाकार बहु माजला अनिवार रुदन करती अट्टहास करोनी कोणी कोणास न मानती
मल्लासूर चित्तातूर बैसला, लल्लाट पिळी वेळोवेळा, म्हणे रे देवास जय आला हे अनुचित झालेसे. श्वासोच्छवास टाकी वारंवार, कर चोळूनी वात खाय कर कर, म्हणे रे बरा नाही झाला विचार, उपाय न सुचे मज काही. मग दैत्य सर्व मिळून मल्लापाशी आले धावून, म्हणो जे काय हे मांडले दुश्चिन्ह, दैतेश्वरा सावध होई. युद्धी जय अपजय येत, यासी कायसी करावे क्षित, रणिदेव जिंतू हा पुरुषार्थ, न सोडू आम्ही सर्वथा. सावध होऊनी बसे सिंहासनी, सर्वांचा नाभिकार देऊनी, दैत्य कुळीचा अभिमान रक्षुनी, युद्ध संभ्रम न सोडी. मल्ल म्हणे रे ऐका वचन, आम्ही दैत्य कुळी घेतला जन्म, रणी मरावे हाची नेम, नेमिला असे विधीने, देवांचे आमचे असे वैर, रणी देव जिंकले सहस्रवार, या वेळेस अपजय साचार आम्हाला घेत असे. मल्लास हेर सांगो आले, शिवे समग्र देव उठविले, देवसैनी आनंद माय बोले, ऐकता दैत्य संतापे. म्हणे रे शत्रूचा उत्कर्ष आगळा, कोणी समोर न बोला, अमराची गोष्ट या वेळा बोलता शिक्षा करेन मी. प्रधान बोले जोडून कर, म्हणे हा समय परम तीव्र, या समय उच्छू खळ बोल क्रूर, कोणासही न बोलीचे. ऐसे बोलून सभा विसर्जली, प्रधाने मल्ल धरेला कर कमळे, ऐसा एकांती बैसला जाऊन ते वेळी, विचार करतो जयाचा. मल्ल म्हणती घासून त्वरित बोलती मने प्रती, तो सांगेल काही युक्ती मज भ्रांती झाली असे. प्रधाने आज्ञा वंदून मनी आणीला बोलावून, तिघे एकत्र बसून विचार करते जयाचा. मल्ल म्हणे घासुमती, मी जाईन युद्धाप्रती, रणी वंदुनी पशुपती, निर्जळ भक्षू समस्त, मी निर्वाण युद्ध करेन, इंद्रा जीवे मारेन, ना तरी आपला प्राण रणी उचुनी आता. मनी बोले क्रोधे करुनी, म्हणे हे काय व्यर्थ बोलणे, आम्ही असता युद्धात जाणे उचित नसे तुम्हासी. मी युद्धास जाईन निश्चयसी, रणे मारीन निर्जरांसी, तुम्ही स्वचित्ते शिबिरासी आनंदयुक्ते असावे. ऐसे बोलून तिघे जण उठून गेले शिबिरान लागून, मल्ल हृदय चिताग्न लागला असे निरंतर. श्रीमच्चरण बिंदी भ्रमर, लक्ष्मी नारायणाचा कृमर, अभिधान असे गंगाधर. या अध्यायी कथा सुरस, मल्ल सैन्य मारिले निशेष, यश आले इंद्रास, ऋषी आनंद पावले. इति श्री मार्तंड विजय ग्रंथ सम्मत मल्हारी महात्म्य. सदा परिसोत प्रेमळ भक्त निस्सीम मार्तंड उपासक जय. अशा प्रकारे अध्यायाच्या शेवटी मार्तंड देव भक्तांचे सर्व दुःख, भीती आणि अडथळे दूर करून त्याला विजयाचा आशीर्वाद देतात. देवाचा संदेश असा की श्रद्धा ठेवा, सत्यावर चालत राहा, मी तुमचं रक्षण करण्यासाठी सदैव सोबत आहे. अध्याय 11 भक्ती आणि विश्वास आणि दिव्य शक्तींच्या अंतिम अनुभवाने पूर्णत्वास जातो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.